जर जोरदार टाळ्या उजवू द्या. निलेश शिंदे प्रो कबड्डी स्टार आपल्या चिपळूणचे दसपडीचे सुपुत्र या ठिकाणी आक्रमण चढवताना आपण पाहतो. क्रमांक क्रमांक 1 वर प्रतिस्पर्धी संघ आहे गुड मॉर्निंग मुंबई. श्रेष शिंदे अच्छी लढती देखील SM पटेल फाउंडेशन नांदेड हा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. बरेचसे असणारे खेळाडू यातले आपल्या रायगड जिल्ह्यातले आहेत आणि या संघाची असणारी मोठी जबाबदारी भारतीय संघाचे फिजिओथेरपिस्ट अत्यंत अटीतडीची लढत या ठिकाणी आपण पाहताना क्रमांक क्रमांक 1 च्या दिशेनं या स्पर्धेच्या निमित्तानं बागसाई कोळकेवाडी रत्नागिरी अत्यंत महत्वाच्या असं लढती या ठिकाणी सुरू असतील. एका बाजूला आपण पाहतोय आदरणीय उद्योजक वासोप्पा मिस्त्री यांना या ठिकाणी सन्मानित करूया. यानंतर वासोप्पांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. यानंतर मी भावेशजींना विनंती करतो उद्योजक कृष्णा महाडिक यांना आपण सन्मानित करूया. कृष्णा महाडिक या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित या सर्व मान्यवर अतिथीगणांना आपण या ठिकाणी सन्मानित करत असताना सिद्धी परीक्षित शिंदे आपण आपल्या शुभास्ते सरपंच सौ सुवर्ण सकपाळ यांना प्रथम सन्मानित करा. पुणेगा मंडळाचे अध्यक्ष अक्षय शिंदे यांना विनंती आहे की आपण श्री राजेश दीपक मोहिते शिरगाव यांना आपण सन्मानित करायचं आहे. राजेश दीपक मोहिते शिरगाव या गावचे उपसरपंच सन्मान्य महेशजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाचे अध्यक्ष अक्षय शिंदे यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभास्ते सन्मान्य महेशजी जाधव यांना आपण सन्मानित करूया. वर्धायनी पत तिसरा आणि अंतिम पुकार अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर विरुद्ध जय भवानी तरुण मंडळ कर्जावडे. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई विरुद्ध जय भवानी तरुण मंडळ कर्जावडे मुंबई. या सामन्यासाठी पंच पॅनल सरपंच प्रशांत सकपाळ रत्नागिरी, पंच धनंजय म्हात्रे रायगड, अधिकारी रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कार्यकारी सदस्य सन्मान्य प्रभाकरजी लाले यांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. सन्मान्य प्रभाकरजी लाले दापोली.
सन्मान्य बहिरामराव शिंदे माजी सभापती सुवर्णताई सपकाळ सर त्यात महाराष्ट्राच्या आणि देशाच्या संघामध्ये आपल्या खेळाडूंना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रतिनिधित्व केलं आणि या कबड्डीचा विकास आणि स्पर्धा पाहण्यासाठी बसला एकासाठी नाही म्हणून स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद भाई. देतोय आपण पाहतोय वांझाईकडून दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय इतकेच महत्वाची असं लढत ज्यामध्ये आपल्याला गुड मॉर्निंग कडून आक्रमण चढवलं जाईल तर श्रवणच्या माध्यमातून एक ब्राईट फ्युचर मुंबईसाठी. वैभव मोरे शार्दूल पाटील येतोय पुन्हा एकदा आक्रमणासाठी. अत्यंत महत्वाच्या या लढतीमध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे शार्दूलला. अद्यापर्यंत स्वस्तिकचा असणारा संघ उत्तरार्धामध्ये आघाडीवरती आहे. सुरेख प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय या सीझन मध्ये. शार्दूल येतो आक्रमण चढवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल. जे प्रवेशद्वाराजवळचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. अत्यंत लक्षवेधी अशा ट्रॉफीज या स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम विजयी अंतिम उपविजयी